Hi friends, hi students. Okay. Today we will discuss about the IUPAC nomenclature. IUPAC nomenclature of coordination complex or compound. How to give a IUPAC name to any coordination compound ते आज आपण पाहणार आहे. तर बघा याचं जे नेमिंग आहे याच्यासाठी खूप सारे रूल्स आहेत, म्हणजे लिगँडसाठी खूप सारे रूल्स आहेत. त्याच्यानंतर त्याचं नेमिंग कसं करायचं, स्पेस द्यायची की नाही, हे खूप खूप सारे रूल्स आहेत. ते रूल्स वाचल्यानंतर समजत नाही, म्हणजे लवकर समजत नाही. बट जर तुम्ही एक इक्वेशन जर फॉलो केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला लगेच कळणार आहे का IUPAC नॉमेनक्लेचर कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं कसं द्यायचं. सो नाव फर्स्ट पॉईंट, सर्वात पहिले आपल्याला नेमिंग ऑफ पॉझिटिव्ह काउंटर आयन, सर्वात पहिले जे काही मॉलिक्यूल मधले पॉझिटिव्ह काउंटर आहेत त्याचं नेम द्या. त्याच्यानंतर स्पेस द्यायचा आहे आणि स्पेस दिल्यानंतर लगेच नेम ऑफ लिगँड, नेमिंग ऑफ लिगँड्स. आता नेमिंग ऑफ लिगँड थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यासाठी कुठले रूल यूज करायचे मी इथं सांगणार आहे. सर्वात पहिले पॉझिटिव्ह काउंटर आयन, नेमिंग ऑफ लिगँड, त्याच्यानंतर नेम ऑफ सेंट्रल मेटल आयन. फक्त काउंटर आयन आणि लिगँडच्या मध्ये स्पेस असला पाहिजे. लिगँडचं नेम आणि सेंट्रल मेटल ॲटमचं नेम याच्यामध्ये स्पेस असायला नको. आफ्टर दॅट देर इज सफिक्स ATE, use a suffix ATE किंवा if the complex coordination sphere having a negative charge. जेव्हा coordination square bracket वरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तेव्हा तुम्हाला जो काही सेंट्रल मेटल ॲटम असेल त्याच्या लास्ट नेमला सफिक्स काय ऍड करायचं, ATE प्लस ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट in Roman number of CMI in a bracket. एक सिंपल ब्रॅकेट यूज करायचा आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट सेंट्रल मेटल ॲटमचे हे तुम्हाला शो करावे लागणार आहे. नंतर नेम ऑफ निगेटिव्ह काउंटर आयन, निगेटिव्ह काउंटर आयन. याच्यामध्ये सर्वात जास्त कॉम्प्लिकेटेड पोर्शन फक्त हा एवढा आहे. ओके, याच्यासाठी काय काय यूज करावं लागणार आहे, कुठले रूल यूज करावं लागणार आहे. जेव्हा नेमिंग ऑफ लिगँड आपण करणार आहे तेव्हा लिगँडचं नेम हे अल्फाबेटिकल ऑर्डरने असायला पाहिजे. ब्रोमो पहिले, क्लोरो नंतर, अमाइन सर्वात फर्स्ट. ओके, त्या तऱ्हेने अल्फाबेटिकल ऑर्डर. द नेमिंग ऑफ लिगँड बाय युजिंग द अल्फाबेटिकल ऑर्डर. नेक्स्ट, इफ निगेटिव्ह लिगँड विल बी देअर. आपल्याला माहित आहे, मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे का पॉझिटिव्ह लिगँड, निगेटिव्ह लिगँड, न्यूट्रल लिगँड. जर निगेटिव्ह लिगँड असतील तर ऍड अ सफिक्स ओ, ऍड अ सफिक्स ओ. जसं आपण जावायला म्हणतो या रिस्पेक्ट देतो, त्याच तऱ्हेने आपल्याला काय करायचं आहे, सफिक्स ऍड करायचा आहे. काय, ओ. पण कोणाच्या रिप्लेसमेंटमध्ये, IDEच्या. जसं सिंपल एक्झाम्पल, क्लोराईड, क्लोरीन ॲज अ लिगँड जर कन्सिडर केला तर क्लोराईड, मग IDE काय करायचं, त्याचं नेमिंग काय होईल, क्लोरो. आलाय लक्षात, क्लोराईड, क्लोरो. थर्ड पॉइंट, फॉर पॉलीडेंटेट ligands, for polydental ligands, use prefix bis, tris, etc. Fourth, monodentate ligand, bi, tri, etc.
जर मोनोडेंटेड लिगॅन्ड असतील, समजा एक क्लोरीन असेल, समजा एखादा मॉलिक्यूल असेल ज्याच्यामध्ये 2 क्लोरीन ॲज अ लिगॅन्ड आहेत, मग त्याला काय म्हणणार आहे आपण, बाय क्लोरो. आलं लक्षात? किंवा आपण त्याला नॉर्मली बाय न करता आपण इथे डाय करू, डायक्लोरो. ओके, डाय ट्राय इट इज ए टेट्रापेंटा हेक्साहेप्टा ऑक्टॅन. नेक्स्ट, इफ ब्राइटनिंग लिगॅन्ड विल बी देअर, कन्सिडर करा हे 2 मेटल ॲटम आहे आणि 2 मेटल ॲटम यक्स या लिगॅन्डने अटॅच आहे, किंवा लिगॅन्ड आपण एलने रिप्रेझेंट करतो, M1 आणि M2. तर हा जो काही ब्राइटनिंग लिगॅन्ड असेल याला रिप्रेझेंट केला जातं म्यू. म्यू क्लोरो अमायडो हायड्रोक्झो. आल्या लक्षात? या तऱ्हेनं म्हणजे हा जो काही म्यू रिप्रेझेंट करतो तर हा ब्राइटनिंग लिगॅन्ड म्हणून आपण यूज करू शकतो. ओके, इफ ब्राइटनिंग लिगॅन्ड विल बी देअर, सो यूज अ प्रिफिक्स म्यू. If 2 or more monodentate ligand will be there, so use of prefixes di, tri, tetra. If polydentate ligand will be there, more polydentate ligand, so use prefixes bis, tris, it is negative ligand, so replace IDE by O and naming of ligand by alphabetical order. Okay, so now that is our first example. Consider K4 Fe Cn by 6. K4 Fe Cn by 6. That is our coordination compound. So how to give name for that complex? There is simple. First of all, I will tell you what is meant by counter ion. Positive counter ion. Positive counter ion which is present before the square bracket, and negative counter ion which is present after the square bracket. Here negative counter ion and here positive. Okay, so now in that molecule there is potassium. So potassium which is present before the square bracket, if there is present before the square bracket, so now that is our positive counter ion. If there is positive counter ion, so naming is necessary for potassium. So now let's see, naming of that is potassium space. Now naming of that is a coordination sphere. आता काउंटर आयनचा तर नेम झाला. ओके, याची क्वांटिटी नाही लिहायची. ओके, इथं 4 पोटॅशियम आहेत म्हणून इथं टेट्रा पोटॅशियम नाही लिहायचे. काउंटर आयनला तुम्हाला त्याचे नंबरिंग म्हणजे डाय ट्राय हे यूज करायचं काम नाही. ओके, सो नाव डू नॉट यूज द प्रिफिक्सेस फॉर काउंटर आयन्स. ओके, लाईक डाय ट्राय टेट्रा पेंटा इटीसी. नेक्स्ट, space after the naming of positive counter ion, there is second point, naming of ligand which is cyanide. Cyanide is a name, cyanide. So now that is cyanide is a negative ligand. If there is negative ligand, replace IDE by O. So now it get cyanide converted into the cyano. Okay, how many? 6. So use the prefixes monodentate ligand, so di, tri, tetra, penta, hexa cyano. No space between the naming of ligand. Okay, there is no space. Hexacyano. What is name of central metal atom? Fe. Fe is the ferrous. But we also know that is our coordination sphere carry a 4 negative charge. For balancing the 4 negative charge in that complex, 4 positive charge is present in the form of potassium. Clear? If we remove 4 potassium, there is 4 negative charge. Okay, clear? Now if coordination sphere carry a negative charge, so use a suffix Ate. So now there is the ferrate. Ferrous get converted into the ferrate by using OUS, replacing the OUS. So potassium hexacyano ferrate oxidation state, there is the +2, so it is represent in a Roman number. So now that is the complete name, potassium hexacyano ferrate. Next, another name for EU, Cn, or there is chlorine.
by 4. Okay, so now name for this coordination complex. We also know then naming of positive counterion. So now that is a potassium. Naming of ligand chlorine. Chlorine there is the 4. So now di, tri, tetra, because it is a monodental ligand. So tetra chlorine, chloride get converted into the chloro, tetrachloro, no space, tetrachloro, that is central metal atom. Name, that is the naming of central metal atom. Naming of ligand after the name of central metal atom. Gold, so now that is name aurate. Okay, because potassium, so there is negative charge, so now it get converted into the aurate. Okay, RAT, aurate, tetrachloroaurate, that is the oxidation state. So now there is the in Roman number, that is 3. Clear? Now we will take another example for that. CO NH3 by 2. Okay, Cl4. then पहिले याच्यासाठी घेऊ आपण Cl. So what is the name for this coordination complex? That is the amine, and number of ligand, there is 6 monodental ligand, so use prefixes hexa, because 6 amine, hexa amine cobalt. So there is no use of ATE because coordination pair carry a tripositive charge. Hence, for making a neutral this coordination pair, there is 3 chlorine atom is present. So now hexaamine cobalt, third chloride. So now that is our name. Okay, another there are lots of names, but we will discuss the name for ambidentate ligand. Okay, so name for ambidentate ligand, there is one example for you. NH4 by 2 PT platinum SCN, okay, by 6. So now we will know that counter ion, positive counter ion. So amine, ammonium space. So now that is our negative ligand, and the name of that negative ligand is SCN, thiocyanate. Okay, and we also know that there is monodentate ligand, but that is the ambidentate ligand. Monodentate आहे, but कसा आहे हा ambidentate. Okay, तर आता याचं नेम थोडंसं चेंज आहे. So SCN will be there. So S for thiocyanate. We also know that there is monodentate ligand 6. So simple hexa thiocyanate. But we also know that there is the negative ligand like chlorine. So replace ID by O. So cyano or cynato, याला असंही म्हणतो आपण सायनो किंवा सायनॅटो. सो हेक्सा thiocyanate, there is the platinum. Okay, but we also know that in that name sulfur form a coordinate bond with platinum. So now that is हा जो काही सल्फरने कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केला प्लॅटिनम सोबत, त्यामुळे याचं नेम काय होणार आहे, यस रिप्रेझेंट करावं लागतं की सल्फरने बॉन्ड फॉर्म केलाय प्लॅटिनम. आलं लक्षात? ओके, आणि ऑक्सिडेशन स्टेट जे काही तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल, कारण मी तुम्हाला ऑलरेडी इक्वेशन सांगितलंय की हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट. त्या तऱ्हेनं पुन्हा एकदा सांगतोय, नेमिंग ऑफ पॉझिटिव्ह काउंटर आयन. सर्वात पहिले कॉम्प्लेक्स मधलं पॉझिटिव्ह काउंटर आयनचं नेमिंग देऊन द्यायचं, त्याच्यानंतर स्पेस द्यायचा. नेमिंग ऑफ लिगॅन्ड, लिगॅन्डचं नेमिंग कसं द्यायचं, तर 2-4 जर लिगॅन्ड असेल वेगवेगळे, ओके, हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डरने नेमिंग करा. निगेटिव्ह लिगॅन्ड असेल तर त्याचा ID काढून ओ तिथं सफिक्स ॲड करा, म्हणजे क्लोराईडचा क्लोरो होऊन जाईल. ओके, पॉलिडेंटेड लिगॅन्ड असेल तर यूज प्रिफिक्सेस बिस ट्रिस ETC पॉलिडेंटेड. ओके, एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं.
मोनोडेंटेड लिगॅन्ड असतील, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असतील तर डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, सो ऑन. इफ ब्राईटनिंग लिगॅन्ड विल बी देअर, सो यूज म्यू. ओके, ते सुद्धा एक्झाम्पल घेऊ. जसं आणखी एक एक्झाम्पल घेणार आहे आपण. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे, खूप इझी आहे. जर इक्वेशन जर तुम्ही लक्षात ठेवलं तर खूपच इझी आहे. CO EN/2 Cl2 हा एक कॉम्प्लेक्स आहे. हा, तर आपल्याला माहिती आहे या कॉम्प्लेक्सवरून आपल्याला असं लक्षात येतं की याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून हा Cl तिथं आला निगेटिव्ह काउंटर. मग आता निगेटिव्ह काउंटर आला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जर असेल कोऑर्डिनेशन स्पिअरवरती, म्हणजे हा जो काही सफिक्स AT ते आपल्याला यूज करायचं काम नाहीये. बघा आता नेम कसं करायचं. हा आपला पॉलिडेंटेड लिगॅन्ड, क्लोरीन आणि अमाइन. ओके, म्हणजे याचं EN रिप्रेझेंट करतो, तो याचा जो काही लॉंग फॉर्म असतो बायडेंटेड लिगॅन्ड आहे आणि याला म्हटलं जातं इथिलीन डायअमाइन. ओके, सो इथिलीन डायअमाइन आणि हा क्लोर. अल्फाबेटिकल ऑर्डरने C पहिले येतो, म्हणून याचं नेमिंग बघा. आता पॉझिटिव्ह काउंटर आयन म्हटल्यानंतर हा ते यूज करायचंच काम नाही. बिफोर दी स्क्वेअर ब्रॅकेट देर इज नो आयन और मॉलिक्यूल और XYZ, so no need to add the name of positive counter ion. So direct naming of ligand कोण आहे, क्लोरीन. क्लोरीनचं अल्फाबेटिकल ऑर्डर. सो नाव दोघांपैकी अल्फाबेटिकल ऑर्डरने कोण येतो, डाय क्लोरो. क्लिअर. आता हा बायडेंटेड लिगॅन्ड आहे आणि बायडेंटेड हा येतो पॉलिडेंटेडमध्ये, म्हणजे क्रॅब लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणून तुम्हाला इथे यूज करावं लागणार आहे बीस ट्रीस. ओके, सो किती आहेत, 2 डायक्लोरो बीस इथिलीन डायअमाइन डायक्लोरो बीस इथिलीन डायअमाइन. क्लिअर आहे इथपर्यंत. कोबाल्ट. आता कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट, आता सफिक्स ते यूज करायला काम नाही, कारण आपल्या कोऑर्डिनेशन स्पिअरवरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह. फक्त निगेटिव्ह चार्ज असेल कोऑर्डिनेशन स्पिअरवरती तेव्हाच AT यूज करायचं, ते सुद्धा सेंट्रल मेटल ॲटमला. कोबाल्ट थर्ड ऑक्सिडेशन स्टेट आणि नंतर कोण आहे, क्लोराईड आहे. इझी आहे, खूप इझी आहे. नाव अनदर नेमिंग फॉर दॅट कॉम्प्लेक्स. Consider that is our complex CO ES2O/2 NH3/2 and there is NO2/2 Cl. इथपर्यंत समजा आपला एखादा कॉम्प्लेक्स आहे. तर याचं नेमिंग कसं होणार आहे, 3 लिगॅन्ड वेगवेगळे आहेत, अल्फाबेटिकल ऑर्डर, निगेटिव्ह लिगॅन्ड, न्यूट्रल न्यूट्रल निगेटिव्ह. क्लिअर आहे. अल्फाबेटिकल अमाइन अँड ॲक्वा, AUA अँड अमाइन. AM पहिले येतो, म्हणून डाय अमाइन डाय ॲक्वा. क्लिअर आहे. डाय अमाइन डाय ॲक्वा. आता हा जो आहे NO2, आता ॲक्च्युली वॉटरला ॲक्वा म्हणतात, NO2 दॅट इज निगेटिव्ह लिगॅन्ड, म्हणजे याचं नेम आपण नायट्रो. ओके, याला काही O सफिक्स ॲड करायचं नाही. ओके, तर आपण त्याला असं म्हणू शकतो, देर इज अ नायट्रिटो किंवा नायट्रो. ओके, सो डायअमाइन डाय ॲक्वा डाय नायट्रो. आता इथं कोऑर्डिनेट बॉन्ड कोणी फॉर्म केला, नायट्रोजनने, म्हणून तुम्हाला डॅश देऊन हा इथं लिहितो मी. सो रिप्रेझेंट करावं लागेल कॅपिटल EN यस आणि कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट थर्ड आणि नंतर काय, क्लोराईड. हे झालं त्याचं नेम. क्लिअर. सो अशा तऱ्हेने तुम्हाला नेमिंग द्यावं लागतं. एक मोठा कॉम्प्लेक्स आहे जो आपला 12th दिला होता ओल्ड सिलेबसमध्ये, बट ॲक्च्युली त्याचं जे काही त्याच्यावरती एकही क्वेश्चन आलेलं नाही आहे आजपर्यंत आपल्या स्टेट बोर्डमध्ये. सो नेहमी EN/2 CO ENH CO EN/2 OH. हा स्पेशल घेतला आहे मी, ज्या
या पॉईंटसाठी की ब्रायडनिंग लिगँड कोण आहे. आता इथं 2 मेटल ॲटम आहे आणि या 2 मेटल ॲटमला कोणी जोडलंय, NHने जोडलंय आणि हायड्रॉक्सी ग्रुपने जोडलंय. सो हे दोन्ही निगेटिव्ह आहेत. ओके, हा अमाइड आहे आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप आहे. मग आता याचं नेमिंग काय होईल? याचं नेमिंग आपल्याला सिंपल तऱ्हेनं आपण करू शकतो आणि याच्या सराउंडिंगला SO4 ग्रुप सुद्धा आहे. ओके, सो याचं नेमिंग करायच्या वेळेस आपल्याला माहिती आहे पॉलिडेंटेड लिगँड आहे. टोटल किती आहेत? 2 आणि 2 4. पॉलिडेंटेड लिगँड असेल तर आपण काय प्रिफिक्स यूज करतो? बिस, ट्रिस, टेट्राकिस. सो 4 टेट्राकिस इथिलीन डायअमाइन. टेट्राकिस इथिलीन डायअमाइन. आता त्याच्यानंतर तुम्हाला ब्रायडनिंग लिगँडचं नेम लिहा. ओके, सो म्यू अमाइडो, म्यू हायड्रोक्सो डायकोबाल्ट. 2 कोबाल्ट आहेत म्हणून डायकोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट 1 2 3 आणि लास्टला काय आहे तिथं? सल्फेट. हे झालं त्याचं नेम. म्हणजे टेट्राकिस कशासाठी आहे तर पॉलिडेंट आहे. हे 2 आणि हे 2 4 म्हणून टेट्राकिस इथिलीन डायअमाइन. म्यू अमाइडो कारण हा ब्रायडनिंग लिगँड आहे आपला म्हणून तो म्यूने रिप्रेझेंट केला आहे. दोन्ही पण म्यू अमाइडो, म्यू हायड्रोक्सो डायकोबाल्ट. 2 कोबाल्ट आहे आणि सल्फेट. ओके, सो यासाठी यूज करायचं आहे. फक्त पुन्हा एकदा सांगतोय, नेमिंग ऑफ पॉझिटिव्ह काउंटर अँड बाय इक्वेशन, नेमिंग ऑफ लिगँड, नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. जर तुमच्या कोऑर्डिनेशन स्क्वेअरवरती या स्क्वेअर ब्रॅकेटवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल आणि या स्क्वेअर ब्रॅकेटवरती निगेटिव्ह चार्ज कसा ओळखायचा? जर पॉझिटिव्ह काउंटर आयन असतील. पॉझिटिव्ह काउंटर आयन आहे म्हणजे कोऑर्डिनेशन स्क्वेअरवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि जर तिथं निगेटिव्ह चार्ज असेल तर सफिक्स ATE यूज करायचा. कोणाला? सेंट्रल मेटल ॲटमला. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर कॅपिटलवाले जसे हे रिप्रेझेंट केलेत मी. अँड नेमिंग ऑफ काउंटर आयन्स. थँक्यू व्हेरी मच.